नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंडक्टर, इन्सुलेटर, वायर्स व केबल्स ह्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर सुरुवातीला ज्या पदार्थातून इलेक्ट्रॉन भ्रमण करीत असतात असे पदार्थ विद्युत कंडक्टर वर्गात मोडतात आणि सर्वसाधारणपणे चांगल्या कंडक्टरच्या शेवटच्या कक्षेत एक, आपले 2 किंवा 3 फ्री इलेक्ट्रॉन्स असतात। हे सर्व धातू विजेचे उत्तम कंडक्टर आहेत। आता उदाहरणार्थ तांबे, ॲल्युमिनियम, झिंक, लीड, टीन, चांदी, सोने इत्यादी। तर आता हे धातू आपण बघितले की हे उत्तम कंडक्टर्स आहेत। तर ह्यामधील इन्सुलेटर्सबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू। ज्या पदार्थाच्या ॲटममध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात अशा पदार्थातून इलेक्ट्रॉनचे वहन होत नाही। पर्यायाने त्या पदार्थातून करंट वाहत नाही। हे पदार्थ विजेचे इन्सुलेटर वर्गात मोडतात। सर्वसाधारणपणे इन्सुलेटरच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत 5,6 किंवा 7 इलेक्ट्रॉन्स असतात। त्या पदार्थास इन्सुलेटर असे म्हणतात। उदाहरणार्थ हवा, काच, रबर, पेपर, प्लास्टिक, पोर्सिलिन, पीव्हीसी, फायबर, मायका इत्यादी हे सर्व विजेचे इन्सुलेटर्स आहेत। आता वायर्स आणि केबल्स। तर आपण कंडक्टर्स म्हणजे काय, इन्सुलेटर्स म्हणजे काय आणि वायर्स आणि केबल्स ह्याबद्दल माहिती बघू। कंडक्टर आणि त्यावरील इन्सुलेशनची प्रत IE इंडियन इलेक्ट्रिसिटी नियमानुसार आणि IS इंडियन स्टँडर्डनुसार नियंत्रित केली असते किंवा नियंत्रित केली जाते। मित्रांनो, जीवित प्राणी, इमारती आणि साधना संपत्ती यांची विजेपासून सुरक्षितता विचारात घेऊन रेग्युलेशन व IS कोड ठरविले जातात। इलेक्ट्रॉन्स कंडक्टर, वायर्स आणि केबलच्या स्वरूपात वापरले जातात। सर्व प्रकारच्या मंडळात वायर्स आणि केबल्समधून इलेक्ट्रिकल करंट वाहतो। आकृती 61 मध्ये दाखवल्याप्रमाणे वायर्स आणि केबल्स वेगवेगळ्या साईजमध्ये व प्रकारात उपलब्ध असतात। विद्युत निर्मिती केंद्रापासून विद्युत ग्राहकापर्यंत विद्युत करंट वायर्स आणि केबल्स मार्फत वाहून नेला जातो। साधारणपणे तांबे, ॲल्युमिनियम, ब्रास इत्यादी धातूच्या कंडक्टर म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। तर वायर्स, केबल्स किंवा इतर स्वरूपाच्या कंडक्टरचा उपयोग केला जातो। सर्वसाधारण कंडक्टर असू शकतील, परंतु सर्व कंडक्टर वायर असणार नाहीत असे बसबारच्या प्लेट कंडक्टर आहेत। तर परंतु वायर नाही, तर त्यात
चौकोनी आकाराच्या पट्ट्या असतात. कंडक्टरमधून करंट वाहताना उष्णता निर्माण होते. ही उष्णता कंडक्टरमधून वाहणारा करंट व वाहकाच्या रेजिस्टन्सवर अवलंबून असतो. अधिक क्रॉस सेक्शन एरियाच्या कंडक्टरचा रेजिस्टन्स कमी वजन कमी होतो. हे शक्य तेवढे कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंट नुसार कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया निश्चित केला जातो. कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटच्या वर्गाच्या कंडक्टरच्या विरोधात व वेळेच्या प्रमाणात असते. या उष्णतेमुळे कंडक्टरचे तापमान वाढते. निर्माण होणारी उष्णता व खर्ची पडणारी उष्णता समान होईपर्यंत कंडक्टरचे तापमान वाढते. त्यानंतर तापमान स्थिर होते. या स्थिर तापमानास इक्विलिब्रियम टेम्परेचर असे म्हणतात. प्रत्येक प्रकारच्या इन्सुलेशनची विशिष्ट तापमानावर सुरक्षितपणे काम करण्याची क्षमता ठेवली जाते. त्याचप्रमाणे वातावरणाच्या विशिष्ट तापमानापर्यंत ते सुरक्षितपणे कार्य करतात. भिन्न वातावरणात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व साईजच्या कंडक्टरमधून वाहणारा अधिकतम करंट IE नियमानुसार निश्चित केला जातो. त्यास कंडक्टर करंट रेटिंग असे म्हणतात. आता करंटची साईज तर विद्युत कंडक्टरची साईज त्याच्या क्रॉस सेक्शनला एरियानुसार किंवा डायमीटरवरून सांगितले जाते. जसे 1.चे mm, 2.5चे mm, 6 चौरस mm इत्यादी आपल्या देशात वायरचा व्यास गेजमध्ये सांगितला जातो व स्टँडर्ड वायर गेज SWG च्या सहाय्याने मोजला जातो. कंडक्टरची लांबी काढली असता रेजिस्टन्स वाढतो व क्रॉस सेक्शन एरिया वाढला असता रेजिस्टन्स कमी होतो. कंडक्टरच्या विशिष्ट रेजिस्टन्सनुसार एका कंडक्टरची दुसऱ्याशी तुलना केली जाते. आता कंडक्टरची वर्गवारी पाहू. वायरवरील इन्सुलेशन नुसार वायर आणि केबलची वर्गवारी केली जाते. बेअर कंडक्टर. आता बेअर कंडक्टर कशाला म्हणतात हे आपण बघू. ज्या कंडक्टरवर इन्सुलेटेड पदार्थाचे आवरण असते त्यास बेअर कंडक्टर असे म्हणतात. विजेच्या ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशनसाठी असलेल्या ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर बेअर असतात. म्हणजे ST-LT किंवा ओव्हरहेड लाईन ज्या असतात टॉवरचे कंडक्टर, तर हे कशाला हे बेअर कंडक्टरमध्ये मोडल्या जातात. म्हणून आपण त्यांना बेअर कंडक्टर असे म्हणतो. तर मित्रांनो, आता इन्सुलेटेड कंडक्टर, ज्या कंडक्टरवर इन्सुलेटेड पदार्थाचे आवरण असते त्यास इन्सुलेटेड कंडक्टर असे म्हणतात. इन्सुलेशनमुळे एक कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरपासून तसेच धातूच्या इतर भागापासून इलेक्ट्रिकलची स्वतंत्र राहतो. इन्सुलेशनमुळे अनेक कंडक्टर एकत्र ठेवणे शक्य होते. कंडक्टरच्या इन्सुलेशनवर दुसरे थर देऊन हवा, पाणी व घर्षण इत्यादीपासून कंडक्टरचे संरक्षण केले जाते. तर आता सॉलिड व स्ट्रेटेड कंडक्टर, जेथे कोअरमध्ये फक्त एकच कंडक्टर असतो त्यास सॉलिड कंडक्टर असे म्हणतात. तसेच जेथे कोअरमध्ये लहान आकाराचे अनेक कंडक्टर एकत्र असतात त्यास स्ट्रेटेड कंडक्टर असे म्हणतात.
कंडक्टरची संख्या 3 ते 162 पर्यंत असू शकते आणि कंडक्टरचा व्यास हा 0.193 mm ते 3.730 mm पर्यंत असतो. आता आपण सॉलिड कंडक्टर